ब्लाऊजला फिटिंग केलं की फिटिंगचा प्रॉब्लेम नेमका होतो काय, अशा बऱ्याच ताईंची कंप्लेंट होती. तर फिटिंग केल्यानंतर आपली जी फिटिंगची शिलाई आहे म्हणजे आर्म होल आणि कंबर इथे जो आपला जॉईंट येतो तिथून पुढे आपल्याला ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती गडबड येते, एका रेषेत येत नाही. तर हे पहा, अजिबात कुठे इकडं तिकडे गेलेली नाही, एका रेषेमध्ये आलेली आहे आणि चारही पॉईंट एकाच ठिकाणी मॅच झालेले आहेत. तर हे कसं काय होतं किंवा तुमच्या ह्या गोष्टी परफेक्ट का होत नाहीत तुम्ही पाहू शकता. खूप जवळून सुद्धा दाखवलेलं आहे. तर आज आपण जे ब्लाऊज शिवणार आहोत त्याच्यामध्ये कटोरी ब्लाऊज आहे, स्लीव्जला डिझाईन आहे, अस्तरचं ब्लाऊज आहे. शिवाय बघा यासाठी सुद्धा तुम्हाला फिटिंगची लाईन दाखवते, परफेक्ट आलेली आहे. बऱ्याच ताईंनी कमेंट केलेली ब्लाऊज जोडताना पाठीमागच्या भागाला घोळ येतो, पुढच्या भागाला घोळ येतो, काखेमध्ये चुन्या येतात किंवा शिलाईची फिटिंगची जी शिलाई आहे साईडची ती व्यवस्थित येत नाही. तर सगळ्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन म्हणून तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तर इथे मी अस्तरचं ब्लाऊज कटिंग केलेलं आहे.